संत तुकाराम महाराज विठ्ठलाचे वर्णन करताना असं म्हणतात की श्री विठ्ठलाचे स्वरूप एवढे सुंदर आहे की त्यांच्या कानात रत्नजडित मकरकुंडले, तेजस्वी गाल, सुंदर मुख, दीर्घ बाहू, गोलाकार मान, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अशा प्रकारे सुंदर शब्दामध्ये संत तुकारामांनी विठ्ठलाचे वर्णन केले. सावळ्या विठ्ठलाची मूर्ती तुम्ही जर डोळे भरून पाहिली असेल आणि नीट बघितली असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की विठ्ठलाच्या कानामध्ये मकरकुंडले आहेत, म्हणजेच माशाच्या आकाराचे कानातले आहेत. मग ही मकरकुंडले विठ्ठलाच्या कानामध्ये का बरं, यामागचा काय हेतू, किंवा माशाचीच कुंडले विठ्ठलाच्या कानामध्ये का घातली असतील बरं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आजच्या व्हिडिओमध्ये यामागचं आपण खरं कारण आणि सुंदर अशी कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीत बुडालेल्या हृदयस्पर्शी कोळ्याची. तो कोळी खूप मोठा विठ्ठल भक्त होता. तो रोज समुद्राच्या आतमध्ये जाऊन मासे पकडायचा. मासे पकडायला जाण्यापूर्वी तो विठ्ठलाला नमस्कार करून विठ्ठलाचे नामस्मरण सुरू करी व मासे पकडून समुद्रातून सुखरूप बाहेर येत असे. त्याला नेहमी वाटायचे आपण विठ्ठलाला काहीतरी भेट द्यावी, आपण विठ्ठलाला काहीतरी भेट द्यावी. परंतु तो गरीब असल्यामुळे काय द्यावे त्याला समजत नव्हते. एके दिवशी समुद्रात मासे पकडायला गेल्यावर त्याला खूप छान असे मासे भेटले. त्यानंतर त्याला असे वाटले की यापैकीच आपण सुंदर असे जे मासे आहेत ते आपण विठ्ठलाला देऊया. त्यातील सुंदर मासे निवडून तो विठ्ठलासाठी घेऊन आला. मंदिराकडे जाऊ लागला. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत असताना तेथील लोकांनी व पुजाऱ्याने त्या कोळ्याला बाहेरच अडवले. त्याला असे म्हटले की हे मंदिर खूप पवित्र आहे आणि विठ्ठलाला मासे आवडत नाहीत. तू मासे घेऊन आतमध्ये जाऊ नको. विठ्ठल तुझ्यावर रागवतील, चिडतील आणि तुला पाप लागेल. विठ्ठलाला मासे चालत नाहीत, तू इथून परत जा. ही सर्व गोष्ट विठ्ठल मंदिराच्या आतमधून पाहत होते. काही क्षणाचाही विलंब न करता प्रत्यक्ष विठ्ठल मंदिराबाहेर प्रकट झाले आणि कोळ्याला प्रकट होऊन प्रत्यक्ष रूपात दर्शन दिले. आणि विठ्ठल सगळ्यांना बोलू लागले की तो काय देतोय पाहू नका. तो एक गरीब आहे, तरी पण तो माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलाय, ते महत्त्वाचे. त्यामागचं त्याचं प्रेम, भक्ती, श्रद्धा महत्त्वाची. तो माझा भक्त आहे. तो जो काही मला देईल ते मी आनंदाने स्वीकारेल. ही सर्व सृष्टी माझीच आहे. या सृष्टीचा निर्माणकर्ता मीच आहे. येथील सगळ्याच जीवावर माझे प्रेम आहे व सगळ्यांना सारखेच प्रेम देणं हे माझं कर्तव्य आहे. त्याचबरोबर प्रत्येक जीवावर माझा अधिकार आहे आणि त्यांचा देखील माझ्यावर अधिकार आहे. एवढे बोलून विठ्ठल कोळ्याने आणलेली भेट स्वीकारतात. त्या ठिकाणी आपल्याला असे दिसून येते की आपल्या मनात जर खरी श्रद्धा आणि खरी भक्ती असेल तर कोणताही देव आपल्याला कुठेही प्रत्यक्ष रूपात दर्शन देऊ शकतो. या दिवसापासून विठ्ठल आणि रुक्मिणीच्या कानामध्ये मासे आहेत. मासे म्हणजेच माशाच्या आकाराचे मकरकुंडले त्या दिवसापासून विठ्ठल आणि रुक्मिणीने परिधान केले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बाय बाय. विसरू नका
परी क्वीन व्हिडिओ.